नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. राजकारण हे कधीही उंटाच्या किंवा हत्तीच्या चालीप्रमाणे चालत नाही. ते नेहमी घोड्याच्या चालीप्रमाणे दुडक्या चालीनं अडीच घरांनी चालत असतं. आणि म्हणून जी गोष्ट आपल्याला समोर दिसते आहे, आपल्याला असं वाटतं की अरे ही किती क्रिस्टल क्लिअर अशी गोष्ट आहे, ती तशी कधीच नसते. आणि म्हणूनच तर बदलावळीची आपल्याला गरज पडते की हे काय चाललंय. 2च दिवसापूर्वी श्री विजय वडेट्टीवार यांचं अंबड इथं श्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मोर्चात जे भाषण झालं, त्या भाषणातली त्यांची भाषा आणि त्यानंतर त्यांनी काल परभणीमध्ये घेतलेली भूमिका, त्यानंतर आज त्यांनी माध्यमासमोर घेतलेली भूमिका, ह्याच्यामध्ये 360 डिग्रीचा पूर्णपणे आपल्याला बदल दिसतो आहे. आता त्यांच्या एका भूमिकेमध्ये आत्ता जो बदल झालेला आहे त्या भूमिकेच्या आधी एक गोष्ट ती त्यांच्या बाजूने जाणारी आहे, ती सांगायला हवी की अंबड इथं श्री विजय वडेट्टीवार यांचं जे भाषण झालं होतं त्याच्यानंतर श्री छगन भुजबळ यांचं भाषण झालेलं आहे. त्यामुळे ते असं म्हणू शकतात आणि कदाचित तो त्यांना भावलेला मुद्दाही असू शकतो किंवा खरंच त्यांच्या मनात असं वाटत असेल की आपल्या 14 मिनिटाच्या भाषणानंतर जे छगन भुजबळ यांनी भाषण केलं त्यामुळं गावागावात सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते. कारण आजची त्यांची तशी भाषा आहे. ते म्हणतायत की सरकारमध्ये राहून तुम्ही प्रश्न सोडवायचे असतात, उलट तुम्ही प्रश्न मांडत आहात आणि गावागावामध्ये सामाजिक तेढ निर्माण होईल असं म्हणताय. परंतु हे एवढं सोपं आहे का की हा जरी त्यांना आपण संशयाचा लाभ दिला की विजय वडेट्टीवार यांच्या भाषणानंतर श्री छगन भुजबळ यांचं ते आक्रमक 42 मिनिटाचं भाषण झालं, तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये विजय वडेट्टीवार यांचं काय भाषण होतं ते आपण समजून घेऊ. आणि मग या सगळ्या त्यांच्या बदलत्या भूमिकेचा त्यांची श्री शरद पवार यांच्याबरोबर बारामतीत झालेली ती भेट, की त्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना हे नाही सांगितलं की श्री शरद पवार आणि आपल्या दरम्यान काय चर्चा झाली. हे जरूर ते म्हणाले की हो राजकीय चर्चा झाली, परंतु काय चर्चा झाली हे सांगितलं नाही. पण मला असं वाटतं की त्यांच्या या बदलत्या भूमिकेमागं त्यांना जसं वाटतं की गावागावामध्ये ओबीसी आणि मराठा समाज हा संघर्ष उभा राहील, त्याचबरोबर जे केंद्रीय पातळीवरती सध्या विद्यमान राजकारण सुरू आहे त्याचाही भाग असावा. पण तो काय आहे ते समजून घ्यायच्या आधी त्यांनी अंबडमध्ये काय भाषण केलं ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. एक, त्यांच्या भाषणाची सुरुवातच मुळात झाली ती एका शेरोशायरीने आणि त्याचा शेवट सुद्धा त्यांनी शेरोशायरीनेच केला. आणि शेवटी ते असं म्हणाले की कोण कोणाच्या बरोबर आहे किंवा कोण काय म्हणतं यापेक्षा जर आपण एकमेकांच्या बरोबर राहिलो तरच आपलं आरक्षण टिकेल. त्यांच्या सुरुवातीच्या भाषणामध्ये तर ते असं म्हणाले की मला धमक्या येत आहेत, धमक्याची भाषा वापरली जाते आहे, परंतु मी त्याला घाबरणार नाही. जातीपेक्षा मला पद कुठलंही मोठं नाही आणि तुमच्यावरती जो अन्याय होतो आहे तो अन्याय हा दूर करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे यावं लागेल. आणि ते एक वाक्य सूचकपणे बोलून गेले. आणि म्हणूनच तर आज आपल्या मधल्या ओळीतनं त्यांच्या ह्या भाषणाचं विश्लेषण सुद्धा आपल्याला करावं लागेल. ते असं म्हणाले की समोर हे जे पिवळं वादळ उभं आहे त्या पिवळ्या वादळाच्या नेतृत्वामध्ये श्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घ्यावा आणि आपण या राज्यातलं राजकारण सुद्धा बदलू शकतो. बरं, त्यावेळेला त्यांच्या डायसवरती फक्त श्री छगन भुजबळच नव्हते तर श्री गोपीचंद पडळकर जे भारतीय जनता पार्टीचे धनगर समाजाचे नेते आहेत, ज्यांना विधान परिषदेतनं भारतीय जनता पार्टीने श्री अजित पवार यांच्या विरोधामध्ये त्यांचा विधानसभेला पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेची संधी दिलेली आणि ते सातत्यानं पवार कुटुंबियांच्या विरोधामध्ये भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध असतात. सो भारतीय जनता पार्टीला पूरक अशी राजकीय भूमिका घेणारी मंडळी तुमच्या डायसवरती आहेत. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते आहात. तुम्ही श्री छगन भुजबळ जे सत्ताधारी पक्षाचे महत्वाचे मंत्री आहेत ते सभेला मार्गदर्शन करणार आहेत, त्यांचं बीज भाषण आहे. आणि अशा वेळेला ज्या वेळेला तुम्ही ही भूमिका घेता त्यावेळेला तुम्हाला ओबीसी समाजावरती अन्याय होतो आहे आणि त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आपल्याला उभा राहायचं आहे असं तुमच्या भूमिकेतली गोष्ट असावी असं दिसलं ते त्या दिवशीच्या भाषणानंतर. आणि मग त्यांचं भाषण संपलं आणि श्री छगन भुजबळ यांचं जे भाषण महाराष्ट्राने बघितलं ते पुढे बऱ्याच गोष्टी घडल्यात. एक म्हणजे श्री विजय वडेट्टीवार हे दैनिक पुण्यनगरीचे दिवंगत संपादक श्री शिंगोटे यांना जो पुरस्कार शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीमध्ये दिला गेला त्या कार्यक्रमाच्या वेळेला श्री शरद पवार यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्या भेटीच्या नंतर त्यांची भूमिका बदलली असा माध्यमाचा काय असा आहे हा प्रश्न
श्री विजय वडेट्टीवार यांना विचारला त्यावेळेला ते असं म्हणाले की नाही असं काही नाही आहे, मी शरद पवार यांची भेट घेण्याच्या आधीच माझ्या भूमिकेमध्ये बदल केलेला आहे. आता आज ते माध्यमांना बोलताना 2च दिवसामध्ये त्यांनी छगन भुजबळ यांची साथ कशी सोडली बघा. खरं म्हणजे हा ओबीसी नेत्यामधला असलेला विसंवाद आहे किंवा फूट आहे असंही आपण म्हणू शकतो. ते आज काय म्हणाले तर साप निघून गेल्यावर काठी थोपटण्यामध्ये काय अर्थ आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या मराठा जातीचा समावेश करावा असं श्री मनोज जरांगे म्हणतायत त्यांना तर प्रमाणपत्र वाटून झालेली आहेत. ती मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाणपत्र वाटल्यानंतर सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांनी आता काठी आदळून काय उपयोग आहे. तुम्ही समस्येचं निराकरण हे सत्तेमध्ये राहून करायचं असतं. उलट तुम्ही प्रश्न काय मांडत आहात म्हणजे साप निघून गेल्यावर लाठी थोपटून काय उपयोग आहे. 2 समाजात वाद निर्माण झाला तर त्याला कोण जबाबदार आहे. सत्तेत असलेल्यांनी समस्या सोडवायला हव्यात. समस्या कशा मांडता. मी श्री छगन भुजबळ यांना कधीही सेनापती म्हटलेलं नाही आणि हे खरं आहे. ज्याने कुणी अशा पद्धतीचं नरेशन श्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधामध्ये उभा केलंय ते खोटं आहे. ते छगन भुजबळ यांना सेनापती कधीही म्हटलेले नाही. ते आपल्या भाषणामध्ये असंच म्हणाले की ओबीसी समाजाचे मोठे नेते श्री छगन भुजबळ आणि त्यांनी मग पुढे सांगितलं की आमचे तर एकच सेनापती आहेत श्री राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे. तर याच्यामध्ये आपलं श्री शरद पवार यांच्या बरोबर जे काही बोलणं झालं त्याचाही त्यांनी आज तपशील दिलेला नाही. पण पुढे ज्यावेळेला पत्रकारांनी खोदून विचारलं की अरे तुमच्या भूमिकेमध्ये हा बदल कसा आणि श्री छगन भुजबळ यांच्यावरती भारतीय जनता पार्टीचा आरोप त्यांच्यावरती दबाव आहे का की तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरा किंवा अशा पद्धतीच्या सभा घ्या. त्यानंतर मात्र ते असं म्हणून गेलेत की लवकरच यातलं सत्य बाहेर येईल. आता त्यांच्या त्या 12 मिनिटाच्या भाषणाचा जो समारोप आहे त्या समारोपामध्ये ते असं म्हणालेले आहे की प्रत्येक जिल्हा पातळीवरती ओबीसी समाजाच्या नेत्यांनी पुढे आलं पाहिजे, त्यांनी सभा घेतल्या पाहिजेत आणि एवढंच नाही तर तुम्ही गोरगरीब लोक जे स्वखर्चाने आलेले आहात. कारण मनोज जरांगे यांच्यावरती त्यांचा टीकेचा रोख हा त्या दिवशी श्री छगन भुजबळ यांच्या भाषणा एवढा जरी तीक्ष्ण नव्हता तरी तो होता आणि ते असं म्हणत होते की तुम्ही गोरगरीब आहात, तुम्ही कुठल्या मोठ्या माणसाचे पैसे घेऊन सभा घेत नाहीत किंवा सभेला आलेले नाहीये. आणि मग आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी जे आव्हान केलेलं आहे की तुम्ही प्रत्येक जिल्हा मुख्यालयामध्ये तालुका मुख्यालयामध्ये एकत्रित या आणि आम्ही त्याला उपस्थित राहू. आता प्रश्न क्रमांक 1, जर श्री छगन भुजबळ यांची तुम्हाला भूमिका मान्य नाही आणि तुम्हाला असं वाटतं की ओबीसी समाजावरती अन्याय होतो आहे तर मग इथून पुढे छगन भुजबळ यांची भूमिका मान्य नसताना सुद्धा जिल्हानिहाय तालुकानिहाय ओबीसी समाजाच्या ज्या काही बैठका किंवा जे काही मोर्चे होतील त्याला श्री विजय वडेट्टीवार हे उपस्थित राहतात का. आता खरं म्हणजे हे जेवढं राजकारण सोपं असतं ते तसं नाहीये. मुळामध्ये बऱ्याच गोष्टी समोर येतात. श्री छगन भुजबळ यांच्या बाजूने आपण 3-4 गोष्टी जाताना दिसत आहेत. 1, छगन भुजबळ यांनी इतकी टोकदार भूमिका का घेतली असावी. 1, त्यांना ओबीसी समाजातली अस्वस्थता दिसते आहे. या समाजाला आवाज नाहीये. एक प्रकारचं दबावाचं वातावरण ज्याचा विजय वडेट्टीवार यांनी उल्लेख केला की खूप मोठा दबाव आणि धमक्या तुम्ही देत आहात. त्यामुळं ते जे 12 बलुतेदार आणि आलुतेदारांचं नाव घेतात छगन भुजबळ तर या समाजातला जो छोटा घटक आहे जो गाव पातळीवरती पण छोटा आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये पण किमान मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मर्यादित छोटा घटक आहे तर त्याचा आवाज आपण बनायला हवं असं त्यांना जेन्युनली वाटलं असावं. 1. दुसरा मुद्दा या निमित्ताने छगन भुजबळ कारण आत्ता दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर आणि पंकजा मुंडे यांची जी काही भारतीय जनता पार्टीनं स्थिती करून ठेवलेली आहे त्यानंतर ओबीसी समाजाचा तसा मोठा नेता राज्य पातळीवरती नाहीये. हे खरं आहे की छगन भुजबळ यांना ओबीसीचं नेता मानलं जातं. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अगदी देश पातळीवरती पटण्यात वगैरे मोठ्या सभा घेऊन आपण एक मोठे ओबीसी नेते आहोत हे दाखवून दिलंय. पण महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवरती सर्व जात घटकांचं नेतृत्व हे छगन भुजबळ यांच्याकडे जाऊ शकतं आणि ती संधी त्यांना वाटली असावी. मुद्दा क्रमांक 2. मुद्दा क्रमांक 3, या निमित्ताने म्हणजे मला असं दिसतं आहे की छगन भुजबळ यांच्या या भूमिकेनंतर अजित पवार गटाकडनं कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. याचा अर्थ असा की छगन भुजबळ यांनी ही जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेला एक प्रकारे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. त्याच्यामध्ये हे राजकारण असू शकतं की आनंद दिघे यांच्यासारखी धर्मवीर ही पदवी आपल्याला मिळणे शक्य नाही कारण शिवसेना या पक्षाची मूळची बांधणीच वेगळी आहे.
त्यामुळे धर्म या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीसारखा एक मोठा असा राजकीय पक्ष की ज्याला धर्म या मुद्द्यावरती सर्वाधिक मतं मिळतात, तर तिथे नवा धर्मवीर होणे नाही. मग कदाचित अशी अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांना असं वाटत असावं की मराठा समाजाचं नेतृत्व जर श्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये मनोज जरांगे यांच्या मागणीला प्रतिसाद देत त्यांनी जर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अगदी कुणबी प्रमाणपत्राच्या मर्यादेमध्ये जरी सोडवला तरी मग मराठा समाजाचा एक मोठा नेता अशा पद्धतीनं श्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा होईल. पवार कुटुंबातले श्री अजित पवार असतील किंवा श्री शरद पवार असतील यांची देश पातळीवरती मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणून प्रतिमा आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं सुद्धा महाराष्ट्रामध्ये नेतृत्वाचा नवा धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे देत असताना ते मराठा आहेत हे बघितलेलं आहे. आणि मग अशा वेळेला जर एक नवं मराठा नेतृत्व येत असेल तर त्याचा पहिला फटका हा अजित पवार यांच्या भविष्यातल्या राजकीय वाटचालीला होऊ शकतो. कदाचित तिसरी शक्यता ही आहे की अशा पद्धतीचं एकनाथ शिंदे यांचं इलेव्हेशन होत असताना एकीकडे ओबीसी समाजातली अस्वस्थता, दुसरीकडे मराठा समाजातलं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल की काय अशी शक्यता. त्यामुळं अशा पद्धतीनं जर आपल्याला एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व ते नेतृत्व असं आहे की ज्यामुळं पुढे अजित पवार यांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्ताराला आडकाठी येत असेल तर त्याला कुठेतरी प्रतिबंध केला पाहिजे, अशाही पद्धतीनं श्री छगन भुजबळ यांनी ही भूमिका मांडलेली असावी. आणि या सगळ्यांची गोष्ट विजय वडेट्टीवार यांच्या उशिरा लक्षात आलेली असावी किंवा त्यांना कोणीतरी लक्षात आणून दिलेली असावी. आता त्याच्याहीपेक्षा पुढचा जो मोठा पट आहे देश पातळीवरचा तो जास्त महत्वाचा आहे आणि कदाचित काँग्रेसच्या हायकमांडनी श्री विजय वडेट्टीवार यांना हे लक्षात आणून दिलेलं असावं. 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये झालं काय असेल तर हिंदू धर्मातल्या सर्व जात घटकानं भारतीय जनता पार्टीला आपलेसं केलं. जात हा घटक विसरून जाऊन आता धर्म म्हणून हे सगळे जात घटक एकत्रित झालेले आहेत आणि त्यांच्यासमोर धर्म म्हणून मतदान करत असताना भारतीय जनता पार्टी हा एकमेव पर्याय आहे. आता अशा पद्धतीचं राजकारण हे आता आलं आणि ते स्थिरावलं हे बघितल्यानंतर सर्वात पहिल्यांदा श्री नितीश कुमार आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाला सुद्धा हे लक्षात आलं, कारण काँग्रेस पक्षाने सॉफ्ट हिंदुत्व, राष्ट्रीयत्व या मुद्द्याला काहीतरी काउंटर करणं, अल्पसंख्याकाच्या हिताच्या गोष्टी करणं वगैरे हे सगळे प्रयोग करून झालेले आहेत, पण त्याला यश येत नाही. मग अशा वेळेला जर हिंदू धर्मातल्या सर्व जात घटकांचं ॲस्पिरेशन्स वाढवलं आणि तुम्हाला योग्य तो यथोचित न्याय मिळत नाही असं जर सतत सांगत राहिलो तर धर्म या मोठ्या अम्ब्रेला खाली, छत्रीखाली सर्व जात घटक जे एकत्रित आलेले आहेत आणि ज्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होतो आहे तो फायदा जर तोडायचा असेल तर 2024च्या निवडणुकीमध्ये सर्व जात घटकातले महत्वाचे जात घटक हे आपल्या बरोबर आले पाहिजेत. अशा पद्धतीचा भारतीय जनता पार्टी विरोधी आघाडीचा प्रयत्न सध्या आपल्याला दिसतोय आणि म्हणूनच तर नितीश कुमार यांनी जातनिहाय जनगणना केली आणि मध्य प्रदेशामध्ये पण अशा पद्धतीची भाषा होताना आपल्याला दिसते. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्याही लक्षात आलेलं आहे आणि म्हणून तर पंतप्रधानांनी की ज्यांना कधीही भारतीय मतदारांनी ओबीसी समाजाचे नेते म्हणून मत दिलं नसेल पण त्यांना सुद्धा आता हल्ली सांगावं लागतं आहे की मी ओबीसी समाजाचा नेता आहे. ते सांगतायत की माझ्या मागच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मी ओबीसी समाजाच्या नेत्यांचा खूप मोठा सहभाग करून घेतलेला आहे. म्हणजे देश पातळीवरती जातीचं नवं राजकारण म्हणजे त्याला मंडल 2.0 वगैरे असं म्हणतायत ते जे सुरू झालेलं आहे त्या राजकारणामध्ये विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र मर्यादेमध्ये घेतलेली भूमिका ही काँग्रेस पक्षाच्या अडचणीची आहे. कारण विजय वडेट्टीवार हे जर सत्ताधारी पक्षाच्या मंडळींच्या बरोबर जर जाऊन डायसवरती ते डायस शेअर करत असतील तर ज्यांना महाराष्ट्रातला असंतोष मिटवायचा आहे ती सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असताना विरोधी पक्ष नेता जर त्या डायसवरती जाऊन ओबीसीचं हित महाराष्ट्रात साधलं जात नाही असं म्हणत असेल तर एक प्रकारे राज्यात सत्तेमध्ये असलेल्या मंडळींच्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा असं दिसतं. आणि ज्या वेळेला केंद्रीय पातळीवरती काँग्रेस पक्ष हा वेगवेगळ्या जात घटकांना आपलेसं करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यावेळेला अशा पद्धतीची भूमिका श्री विजय वडेट्टीवार यांनी घेणं हे काँग्रेस पक्षाला परवडणार नाहीये. आणि म्हणूनच आपण बघतो आहोत की सत्ताधारी पक्षांनी हे प्रश्न मिटवायचे असतात. सत्ताधारी पक्षांच्या विरोधामध्ये एखादी गोष्ट जर येत असेल तर कुठला विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांची अनुकूल भूमिका घेईल ना श्री शरद पवार बोलतायत,
ना राष्ट्रवादी काँग्रेसमधली जी अगदी श्री जितेंद्र आव्हाड यांच्यासारखी मंडळी बोलतेय, ना काँग्रेस पक्षातले जे मातब्बर मराठा नेते आहेत ते बोलतायत, ना श्री अजित पवार बोलतायत. आणि अशा वेळेला काँग्रेस पक्षातला एक महत्वाचा नेता जर जाऊन श्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला समर्थन देत असेल तर ते काँग्रेसच्या विद्यमान राजकारणाला ना देशात परवडणार आहे ना राज्यात परवडणार आहे. आणि म्हणूनच 2च दिवसापूर्वी घेतलेली जी भूमिका आहे की जातीपेक्षा मला पद कुठलंही मोठं नाहीये, ती भूमिका श्री विजय वडेट्टीवार यांनी सोडून दिलेली दिसते आहे. ते छगन भुजबळ यांच्या आक्रमक भाषेला कुठेही समर्थन करणार नाहीत अशी त्यांनी जाहीर भूमिका घेतली. यासाठीच तर मधली ओळ आहे. इतकं सहज सोपं राजकारण होत नाही. खूप साऱ्या गोष्टी आणि खूप सारे पदर त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. ते पदर नवनवीन संधी राजकीय पक्षाला देत असतात, नवनवीन अडचणी सत्ताधाऱ्यांच्या समोर उभ्या करत असतात. आणि म्हणूनच आपण दरवेळेला हा प्रयत्न अत्यंत तटस्थपणे करतो आहोत. तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडतो आहे असंही लक्षात येत आहे. तरीही तुमच्या काही महत्वाच्या सूचना असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर करा. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.